ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे, तुम्ही स्वतः इथं विजय करताय. काय सांगाल एकंदरीत काय नेमका प्रोग्राम आहे तुमचा आणि तुम्ही नाव सुद्धा जाहीर केले, ते नाव कोणाचं आहे? पार्टीचं आजच्या स्क्वेअर फूटमध्ये चांगलं ऑफिसचं लातूर शहर जिल्ह्यात संपर्क कार्यालयाचं आज ओपनिंग झालं. जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची भेट झाली, पदाधिकाऱ्यांची भेट झाली आणि जिल्हाध्यक्षांचं काम पण चांगलं आहे इथं. आणि आज लातूर जिल्ह्यातील लातूर शहर विधानसभेचे उमेदवारी जिल्हाध्यक्ष अश्विन सुभाष नलबले यांना मी आज जाहीर केली आहे. लवकरच उमेदवाराच्या मुलाखत दिवसभर झालेल्या आहेत. काल बाकीच्या पक्षातील लोक त्याला भेटून गेले आहेत. येत्या 1 महिन्याभरात बाकीच्या 5 मतदारसंघात सुद्धा तुम्हाला उमेदवारी घोषणा केली जाईल. आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी किती जागांवर लढणार आहे, किती जागा राज्यभर लढणार आहे का, कोणत्या मुद्द्यावर लढणार आहे ती सांगा. आम आदमी पार्टी येणारी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात 288 जागावर लढणार आहे आणि हे मी स्पष्ट करतो आज तुमच्या माध्यमातून. शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, कष्टकऱ्यांचे मुद्दे, सामान्यांचे मुद्दे आहेत, महिला सन्मानाचा मुद्दा आहे, नंतर भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे महाराष्ट्रात, तो महत्त्वाचा मुद्दा आहे आम्ही घेऊन जाणार. आणि दिल्लीत जे आम्ही कामं केलेले आहेत त्या कामांचं एक आमच्यापाशी भांडवल आहे.